नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठी हिंदी कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 429वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीतली कविता आहे. ती प्रथमदर्शनीच त्याच्या प्रेमात पडली. मित्र म्हणाला, नाही, ती द्वितीय दर्शनी त्याच्या प्रेमात पडली हे नक्की. अरे कशावरून तू असं म्हणतोस? कारण प्रथमदर्शनी तो किती श्रीमंत आहे हे तिला माहितीच नव्हतं. ते तिला दुसऱ्या वेळेसच कळलं. दुसरी कविता आहे. प्रगती करण्यासाठी संधी मिळाली हे प्रगतीचं कारण नसतं, तर जेव्हा संधी मिळाली तेव्हा तो तयारीत होता आणि त्यानं त्या संधीचं चीज केलं हे असतं. आता तिसरी छोटीशीच अशी आहे. कासव म्हणालं, माणूस असं का म्हणतो ते मला कळतच नाही. म्हणे रोज 5 किलोमीटर चाललं तर आयुष्य वाढतं. आम्ही तर एवढं कधीच चालत नाही आणि तरीही 150-200 वर्ष जगतो. आता चौथी कविता आहे, हिंदीमध्ये आहे. त्याची थीम आहे की महाभारताच्या युद्धानंतर जे कोणी लोक उरले त्यांना नंतर त्याच्याकडे मागे वळून बघताना काय वाटलं असेल याचा अंदाज. आता ही कविता आहे महात्मा विदुरांबद्दल. त्यांना काय वाटलं असेल? सब कहते मैं समझदार, राय बताने लायक हूँ, सब सुनते अनसुनी करते, कहते वास्तव से दूर हूँ. सब स्वागत करते, आसन देते, प्रणाम करते हैं. मैं पंडित और ज्ञानी हूँ, ऐसा भी कहते हैं. मेरी मूर्ति बना कर रखते, पूजा करते हैं. मेरी दुनिया और है, उनकी और है कहते हैं. द्रोण भीष्म ने भी कहा, गुस्से की भी सीमा है. हद से ज्यादा तनी गई, हर रस्सी टूट जाती है. गर्व हुआ तो सबको जला के राख कर देता है. बिल्ली को घेरो तो वो भी झपट के नोचा करती है. कौरव दल तो विशाल था, वो क्रमशः कम होता दिखा. सत्य का सैनिक द्वेष से 10-10 पर भारी होता दिखा. धृतराष्ट्र पछतावा करता, पर वो भी एक दिखावा था. भगवान ने अन्याय किया, ये भाव उसके मन में था. गांधारी बोली, जहाँ धर्म विजय वहीं पर निश्चित है. पर धर्म कहाँ इस बात का, उसके मन में संभ्रम है. भविष्य वाले मिथ्या निकले, ग्रहों ने सबको फंसा दिया. कृष्ण कहे अनासक्त बनो, और अर्जुन ने वही किया. युद्ध के बाद गांधारी के आंसू पोंछूं कैसे. धृतराष्ट्र का एक ही पुत्र बचा, उसे बताऊं कैसे. जो बचा है युयुत्सु है, ये समझाऊं कैसे. जो बचा है वो ही अपना है, उसे मनाऊं कैसे. ग्रंथों को पढ़ा, चिंतन भी किया, पर सब मानेंगे कैसे. सबके हित में अपना हित, ये मानेंगे कैसे.